मंडळी, एक बाप आलाय आपल्या मुलाचं लग्न ठरवायला. बघूया ही सुपारी फोडता फोडता हास्याचा विडा कसा रंगतोय ते. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया अतरंगी हास्यवीरांना. वा 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 वा, जाम भारी पव आहेत. पव पव મને जाम आवडलेत पव. याची आई गेल्यापासून असले पव कधी खायलाच नाही मिळाले. बर बर. पोरीच्या हाताला चव आहे. नाही नाही, भारी बनवते जेवण ती. आम्हाला जाम भारी आवडली पोरगी. वा वा वा. कसं लाजतोय बघा, कसं लाजतोय. अरे बापरे, हे याचे लाज नाही. ए बेटा, थोडीशी लाज आहे ना, तुझ्या दाढीत अडकली आहे, ती काढून घे. दारीतली लाज काय करतो. दारीत खाऊ द्या खाऊ द्या खाऊ द्या खाऊ द्या. मग बेटा शिवाली, कसा वाटला पोरगा? छोटा 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 घास घे बर दत्तू, नाही तर ठसका लागी जाईल ना तुमले. नाही 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 नाही, त्याला ठसका लागतच नाही. अहो त्याची सवयच आहे. लहान तोंडी मोठा घास घ्यायची. अरे बाबा, आजचा दिवस चांगला आहे, मुहूर्त पण चांगला आहे. मी काय बोलतो, फोडायची काय सुपारी फोडायची. म्हणजे फोडू फोडू काय, मला आज ना उद्या माझ्या पोरीचे लग्न करायचेच आहे. पण कसं आहे हो, लग्न म्हणजे शेवटी जुगाराच असतो ना. नाही बरोबर आहे. लागला तर लागला, नाही तर लागली. वाट 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 लागून जाते ना हो, म्हणून म्हंटल. अजिबात टेन्शन घ्यायचं ना तुम्ही. नाही. हे सोनं आहे सोनं, बघा याच्याकडे हा एक का? नंबर सोनं आहे. वा वा वा. दिवाळी हाव फोडायची काय सुपारी फोडायची. हे असं नका करू. काका, मना पप्पा जसं म्हणी तसं मी करसू. मी काय तास ना शब्दाबाहेर नाही शे ना. वा वा वा, असल्या पोरी कुठे भेटणार आहेत आम्हाला. असल्या संस्कार. वा, जाम भारी. ऍक्च्युली तुम्हाला सांगतो, म्हणजे हिचा फोटो बघितल्यावरतीच आम्हाला ही सुनबाई म्हणून आवडली. वा वा वा. मग फोडायची काय सुपारी. हो 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 हो. मला जाम टेन्शन आलं होतं. हे झालं होतं काय, तुम्ही 2 दिवस म्हणजे आता नको नंतर भेटूया, आता नको नंतर भेटूया. आम्हाला जाम आता हे स्थल गेलं असं वाटलं बा आम्हाला. नाही नाही नाही, आता काय म्हणजे, आता तुमच्यापासून काय लपवायचे हो. असं काही नाही, आता आपण होणार आहे. काय ना ते, आमच्या घरात चोरी झाली होती हो. अरे बापरे. हो ना, 10 तोळे सोनं, 4 लाख कॅश सगळं गेलं माहितीये का. आता रे काय करायचं. माझ्या पण तेच झालं की त्यान बायना आता लग्न कसं करायचं बुवा. पण ते जे मध्यस्थ आहेत ना, ते बोलले की मुलाकडचे आहेत ना, ते लग्नाचा सगळा खर्च करतील, म्हणून आम्ही तयार झालो. बरं हा म्हणजे बघा पप्पा, बोललो होतो ना काय? काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय एवढी चिकनी पोरगी मला हो नाही बोलणार. ते बोलतात ना, अडला हरी गाढवाचे पाय धरी. येड्या, तू स्वतःला गाडो बोलतोस, तुझा बाप गाडो. काका, तुम्ही पण स्वतःला गाडा वस्त बोलू राहिले ना. शिवाली शिवाली होणारे सासरे आहेत नाही, ते. असू द्या. सॉरी बरं का. तुझ्या सॉरी बरं का काका. हरकत नाही, हरकत नाही. मोकळं टाका. हिला बघितलं तेव्हाच आम्ही मनामध्ये सून मानलेली आहे. वा वा वा. तुम्ही आता लग्नाचं टेन्शनच घ्यायचं नाही. नाही एक साडी आणि एक नारळ घेऊन तुम्ही पोरीला पाठवा, लग्नाचा सगळा खर्च करू टाकतो आम्ही. बरं का, थँक्यू थँक्यू. मी मग फोडायची सुपारी. हो हो, फोडू ना, सुपारी फोडू आता. सुपारी तर फोडायची ते आता. आता म्हणजे कल्याण झालं बा पोरीचं. येऊ काय येऊ काय या या ना, या या या. कोण आले? बरं आपण कोण? मोरे मोरे मोरे. मी ओळखलं नाही हो तुम्हाला. कसा ओळखणार? परवा आम्ही आलो होतो ना, हा. तेव्हा तुम्ही गाढ झोपलो होतो. झोपलो होतं म्हणजे? नाही गल ना, हे घ्या. हे तुमचं दागिने आणि हे तुमचं पैसे. अरे बापरे. हा, हे आमचे दागिने आहेत ते. होय, होय. अरे वा वा वा, धन्यवाद बरं का, धन्यवाद. हो. अरे वा, पण तुमच्याकडे कसे आले? परवा चोरी झाली होती ना, तर दागिने आहेत. हा. हो. धन्यवाद धन्यवाद. असू द्या असू द्या. तुम्ही कोण आहे? आम्ही चोर आहोत. बा ना, तुम्ही चोरले दागिने? अरे तुम्ही अंडेर ना खवड्या मारू, खवड्या खाता ना. अरे पटकन इथून निघून जा. पैसे सगळे दिले ना, दागिने सगळे दिले ना, पटकन इथून निघून जा, नाही तर पोलिसांना फोन करीन मी. ऐका ऐका, पोलिसांना कशाला फोन करतावाय? कशाला म्हणजे? प्रामाणिकपणे तुमचं दागिने आणि पैसे आम्ही आता आणून दिले आहेत ना. मग अहो, आम्हाला काहीतरी थोडासा बोलायचं आहे तुमच्याबरोबर. आता काय बोलायचं
चोराच्या वाचाड्या चोरी केली या घरात वर थोबाड पण घेऊन आला ते चोर आहेत पकड त्यांना अहो थांबा थांबा हो, हो, हो. विसरले फोन करून अगं, राहिले नका ना मी. नका- अहो नका ना फोन करू पकडू पण ऐका काय ऐकू आम्ही काय पळून जाणार नाही हा आम्हाला काहीतरी बोलायचंय काय हा माझा पोरगा बने याला काहीतरी बोलायचं ए बाबा बोल पटकन अरे तुम्ही बायना चगेल बाण्या मोरेचा मुलगा बने आता समजा ह्याचं नाव मी जर मोरे ठेवलं ते एका सुंदर स्त्रीला बने आज बी दिन बने असं म्हणता येईल आता ह्याचं नाव मोरे ठेवूया मोरे आज बी दिन मोरे मोरे कसं वाटतं ऐकायला आणि माझं जरा वेगळंच आहे का नाही माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं ना तर शब्द अपुरं पडतील आणि वेळ कमी पडेल काय समाज मुद्द्यावर ये रे मुद्द्यावर ये, मुद्द्यावर ये. मुद्द्यावर लगेच ये. काका अरे ओ काका ना बस असं. काका कोणाला बोलतो रे छोट्या नाही काका माझं ऐकून तर घ्या काका काय झालं ते सांगतो मी तुम्हाला बोल. आम्ही काल रात्री तुमच्या घरी बेडरूम मध्ये चोरी करायला गेलो होतो ना तेव्हा चोरी केली आम्ही आणि ह्या खिडकीतनं जात होतो आम्ही पळून तेव्हा मला असं झालं काहीतरी राहतंय का आपलं सामान म्हणून मी टॉर्च मारायला फिरलो तर टॉर्च हिच्या चेहऱ्यावर मग मी परत बाहेर पाहिलं तर बाहेर एक आणि बेडरूम मध्ये एक हा? काय चंद्र इश्श, पप्पा शिवाली, शिवाली. अरे बाबा, sorry. काका मी तुम्हाला सांगतो एवढा सुंदर चेहरा आणि विचित्र घोरणं हे कॉम्बिनेशन मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं मी हिला बघितलं आणि माझी तिजोरीत फुटली होय. माझ्या काळजावर दरोडाच पडला डायरेक्ट नको ना शिवाली काका मी आजपर्यंत एवढ्या पोरी बघितल्या पण घोरताना सुंदर दिसणारी पोरगी आयुष्यात पहिल्यांदा बघितली आयुष्यपत सांगतो मला ही पोरगी खूप आवडली ए, तू इकडं 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 वर तू तुझ्या जागेवर वर. ऐका वहिनी दादा तुला बोलतोय हा आता काय वहिनी वहिनी काय बोलतोस त्याला झोड अरे होणाऱ्या बायको बद्दल तो बोलतोय हा ना. म्हणणारी बायको अरे देवा म्हणजे हा राजहंस या उडत्या बेडक्याच्या घरात बांधता होई की काय उडता बिडूक बोलतात मला बसवा साड्या ओ काही बाई बोलू नका तुम्ही नाही तर मी पोलिसांना फोन करी ना नका, नका, ऐका करू का ऐका फोन ऐका तुमच्या पाय पडतो पोलिसांना फोन सारखा पोलीस पोलीस काय लावला वय नीट, ऐका ना ऐका तुम्हाला सांगू काय या पोरीला बघितल्यापासून ना यानं अन्न पाणी सोडला नाही हो अरे जेवतच नाही झोपत नाही हो बेलचेवली काय सांगू तुम्हाला काय आमचा पारंपरिक धंदा आहे ना चोरी करण्याचा म्हणून हा चोरी करतो हा जाम शिकलेला आहे माहितीये तुम्हाला हो म्हणजे काय अहो अर्धवट शिक्षण सोडलं ना आमच्या धंद्यासाठी हा आता हिला बघितलं ना लगेच ह्याने लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतला नाही आता हा मोठा वकील होणार आहे काय समजलं हा आणि काका मी पप्पांना बोललोय तुम्ही जर चोरी केलात ना तर तुम्हाला मी आतमध्ये टाकणार आणि तुमच्यावर केस ठोकणार आहे हे खरं आहे खरं सांगू काय तुम्हाला पाहुण्यानो आता हा लय मोठा माणूस होणार आहे अहो, नाही हो. नाही अहो हिच्यावर लग्न करायचं म्हणून हा लय मोठा शिकणार आहे अरे हो भो अरे तुझं का डोकं गिक फिरलं रे काय झालं मी माझी एवढी गोड पोरगी या छोट्याच्या गाळ्यात बांधू का काय लायकी याची होय, लायकी कोणाची नीट काढता? बोला. नाही तसं ना हो लायकी कोणाची काढता वाय आता हा बोलला म्हणजे हा करणारच ना अरे बोलला म्हणजे काय बोलला पोलिसात अरे पोलिसांना बोलवायची काय गरज आहे एकच फटका मा तुले उफटा पप्पा. सुपटा करी टाकसो मी तुम्ही बायना बुरं डुक्कर निघी जायचं ऐका. निघ पप्पा काय जाय मागे व्हा बरं कबर मागे व्हा मला चांगला मुलगा वाटू राहिला तो हा हो चोर हो मग मनासाठी तो चांगल्या मार्गावर यायला तयार शे आणि आता एका मुलीला आणखी काय हवं असतं बरं होणाऱ्या नवऱ्याकडून हा होणारा नवरा अरे हा जर का होणारा नवरा आहे तो आम्ही इथं काय भंडाऱ्यात जेवायला असं नाही का ऐका काका तुम्ही मध्ये बोलू नका मला बोलायचं अरे आहे. फार फार मला खरं काका मला बोलू द्या ना पप्पा उगी मुगी राही ना, बरा काय उगी मुगी राही मागव बोल. मागव हा होच ना बने हा. बोला बरं तुझं नाव काय शिवाली 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 माझ्याशी लग्न करशील हो म्हण हा. हो 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 अरे हो काय वाचायला तू बोल ना तू काहीतरी बोल तू विचार तिला हा ए, शिवाली हा. याच्याशी लग्न करशील
अरे याच्याशी काय लग्न करशील त्याची कुठं सेटिंग लावतोस तू तुझ्याबद्दल बोल ना. अहो पप्पा तो किती प्रेम करतो तिच्यावर त्याने चोरी सोडली तिच्यासाठी. अरे त्याने चोरी सोडली तू काय सोडणार आहे ते सांग ना. मी 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 हिला सोडेन त्याच्यासाठी. हे काय अरे तू हिच्यावर प्रेम करतोस का ह्याच्यावर करतोस? काय खाऊन जन्माला घातलाय मी तुला वाचाड्या. एक मिनिट आपलं काय ठरलं होतं सुपारी फोडायची ना. हो. या ना जाऊ द्या आपण सुपारी फोडू चला सुपारी फोडू चला. कदम कदम म्हणजे आपलं ठरलं होतं. हा मग पण काय आहे, आता पैसे आले दागिने पण आले तर थोडसा विचार करू द्या मला. अरे म्हणजे म्हणजे काय आहे, एकुलतं एक लेकरू आहे माझं. शेवटी तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे तर तिला ठरवू द्या बुवा. अरे ती पोरं आहेत लहान आता पोरं विचार करणार आहे काय लग्नाचा. नाही म्हणजे अरे आपण मोठ्याने विचार करायला पाहिजे ना. आपण मेच्युअर आहे ना मेच्युअर आहे का ना हो, आपण? हो, हो, आपण विचार कदमा आपण मेच्युर आहो बरोबर आहे 100% तुमचं खरं आहे. सांगा त्यांना तुम्ही. आपण मेच्युर आहो. हो, हो. बघा मी काय म्हणतो ऐका ना आपल्या ह्या दोन पोरांना ना असा जरा एकांत द्या जरा त्यांना हितगुज करू द्या. आता लग्न होणार आहे ना त्यांचं हा. आणि आपण दोघं इथं बसू आणि काहीतरी ठरवून टाकू एकदा फायनल. हा म्हणजे अरे हे सगळे इथं बसणार आहेत मग आम्ही काही बाथरूम मध्ये जाऊन बसायचं. कदम कदम ऐका ना तुम्ही थोडस शांत व्हा. अरे कसं शांत काय बोलतात ते? ऐका ना थोडस शांत व्हा. माझ्यासाठी हे बघा या दोघांना जर बाजूला बाजूला उभं केलं तर तुम्ही तुमची पोरगी कोणाला द्याल बरं? मी तर याला देईल. बघा काय बोलतोय बघा. अरे तू बिंडोक आहेस का बाहेर जाऊन क्लास लावून बिंडोक झाला तरी म्हाताऱ्या? काय चाललंय तुझं म्हाताऱ्या? अरे तू त्याला बोल ही माझी आहे काय करायचं असेल तर माझ्या बरोबर लढा असं बोल ना तू तिला. त्याला बोल. ए ही पप्पांची आहे. काय लढत असेल ना तर पप्पांची लढ. अरे काय बोलतोय अरे वसाऱ्या काय चाललंय तुझं बाबा माझ्याशी लग्न करायला सांगतोस. अरे तुला काही रिस्पेक्ट काय हाय का नाही? पप्पा आपल्याला थंडी वाजत असताना दुसऱ्याला कपडे काढून दिले ना की याला माणुसकी म्हणतात. मग काय तू नागडच फिरणार आहेस म्हाताऱ्या? काय चाललंय तुझं रे? तू घरी चल सकाळ होईपर्यंत नाही तुला कुत्र्यासारखा मारला ना तर माझं नाव नाही दुसरं. कदम घरी कदम चल. कदम शांत व्हा ना. एक मिनिट बोलायचं नाही. शांत व्हा ना. तुम्ही आम्हाला इकडं बोलून आमचा अपमान केला. नाही नाही हो, नाही काका. नाही नाही दिस इज द टू मॅन इज कदम कदम तुम्ही शांत व्हा. एकदा बसा बसा फक्त एकदा बसा माझ्यासाठी बसा अच्छा, नाही, तुम्ही. फक्त नका. प्लीज बसा. नाही नाही मानलाच पाहिजे. नाही नाही बसा, बसा, नाही बसा. नका कथा. एकदा फक्त आहे ना त्या पोराकडे बघा. होत करू पोरगाय होतो. हा त्याचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं त्याने. हा. अरे ना पारंपरिक धंदा त्यांच्या चोरीचा आहे. राय मग माझ्या पोरीला पाहिलं त्याने चोरी सोडून दिली. Right. आता तो लॉला ऍडमिशन घेणार आहे. बरं तो त्याच्या बापाला बोलला की तुम्ही जर चोरी केली तर तुमच्यावर केस ठोकून देईल. हो हो बेड्या घालीन. माझ्या पोरीला बघितलं त्याने आणि एवढा बदलला तो. लग्न जर केलं तर म्हणजे माझ्या पोरीला कुठे ठेवून कुठे नाही असं करेल ना तो. म्हणजे माझ्या पोरीच्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल हो. अरे मग हा पण माझा पोरगा सोन्यासारखा आहे ना. नाही, तुमच्या आयुष्यात हा, म्हणजे हो, ह्या हो, पोरीच्या हो, हो. आयुष्यात सोनं खरंच. हो, म्हणजे काय ना तुमच्या पोराबद्दल म्हणजे असं काही नाही बुवा. म्हणजे काहीच नाही बुवा अरे खरं. काय बोलतो तुम्ही? नाही 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 म्हणजे काय ना त्याच्याकडे बघितल्यानंतर आहे ना त्याला प्लास्टिक बिस्टिक द्यावं वाटतं. मुलगी नाही ना द्यावं वाटत त्याला. ए बेटा राग नको मानू. हा जे खरं आहे ते सांगतोय बा. नाही नाही हा राग जे नको. जे आहे ते आहे. प्लास्टिक देत असाल तर द्या प्लास्टिक. अरे हो, कदम 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 नका ना मारू. किती किती हे बघा, ऐकून शांत व्हा तुम्ही. हे बघा कदम काही काही चेहरे असे असतात ना की जे मागून चांगले दिसतात. त्यातला आहे हा. बेटा तिकडे बघ तिकडे बघ. इकडे बघ. हा आता चांगला दिसतो बघा आता. काय बोलता तुम्हाला काही कळतं का नाही? काका माहिती आहे मला पण तुम्ही माझ्या तोंडावर बोलाल काय? काका सॉरी बरं पप्पा एक मिनिट थांबा काका बसा बरं. बसा बसा. बरं काय ना माझं तसं नाही बोलायचं होतं पप्पांना माझ्या ऐकून ऐक लागलं माझ्या ऐकून घ्या बरं का. काय? कसं आहे ना तर मला पण आहे ना अशावाला मुलगा पाहिजे होता. म्हणजे माझ्यासाठी जो बदलायला तयार आहे बुवा तशावाला मुलगा पाहिजे होता काका. आता मी ह्याला जर नाही म्हणलं तर पुन्हा चोऱ्यामाऱ्या करायला लागेल ना तो. पुन्हा पोलीस पकडतील मग जेलमध्ये जाईन आयुष्य बर्बाद करून टाकेन ना तो स्वतःच काका. तर काका माझ्यामुळे एखाद्या मुलाला मुख्य प्रवाहामध्ये यायची संधी जर मिळत असेल तर ती संधी मी द्यायला तयार आहे पप्पा. वा वा. कदम कदम कदम. काय?
बोलतेस ते बरोबर आहे. हा काका. मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणण्यासाठी तू आम्हाला प्रवाहातून लात मारून बाहेर काढते त्याचं काय? नाही ना काका, तशी नाही ते. काय? तशी नाहीये काका. बाय हा काका. ऐक ना बघ, एकदा ह्याच्या कर बघ ना. नाही ना बघू वाटत काका. तसं नाही तू राग नको मानू बरं. आता एवढा हँडसम मुलगा समोर असताना तुझ्याकडे नाही बघू वाटत आहे मला. नाही जे आहे ते आहे काय हा म्हणजे अरे तुला लात काय वाटते का नाही वाटत? कदम 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 नका ना कदम. ऐक ना, काका. तू आता नाही बोलीस तर त्याचं पण आयुष्य बरबाद होईल ना. आता काय करते, आता तू नाहीच बोललीस तर मग मी ह्याचं काय जनरेटर वरून लग्न करून देऊ का? जनरेटर हो का आता काका. काय करू मी? नाही ना. काका दत्तू आहे ना गहिरा गोड आहे. गोड आहे तो. त्याला आहे की नाही माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटून जाईल. मी तर म्हणते डॉक्टर भेटेन त्याला. त्याला तर ते गायनकोलॉजिस्ट असतात ती पण भेटून जाईल ना. काय बोलतेस तू? खरंच याच्याकडे बघून असं घडल वाटतंय तुला? घडेल पप्पा घडेल. घारू नका ना. घरी चल. बरं घरी जाऊन काय तर बघा, पण आता सगळं ठरलेलं आहे, फायनल झालेलं आहे. आपण लगेच सुपारी फोडायला घ्यायची. नाही नाही पप्पानू, आपण सुपारीने आयर बेर कुठं आणलेला आहे? दादा मी आणलाय ना, हे घे सगळं आणलंय मी, हे घे. अरे वा किती चांगलं. अरे वसाड्या, काय खाऊन दुपारी मी रोमांटिक होऊन या टेबल फॅनला मला घातलाय. वसाड्या, तुझं सुपारीचं काय चाललंय? तू आपली सुपारी देशील फोडायला? कदम काका. नका ना रागी नका. अरे आम्ही काका आणलं. काका रागी नका भरू बरं काका. काका आमना लग्नाले या बरं. दत्तू तू पण ये बरं. हा. डायरेक्ट लग्नाला हाव. मंडप व्हायला लागतील ना मधी, मंडप उभं करायला. आम्ही दोघं येतो पप्पा, आपण जाऊया मंडप उभं करायला. तुझं काय चाललंय? मंडप आपण बांधायचा? तू चल त्या मंडपाचा पोकल बांबून तुला फटके मारतो. अहो वासाड्या. कदम नका अरे ना. म्हणजे काय करू आता माझं किती पोर? मारताय तुम्ही त्याला? गरीब लेकरू येते. काका असू दे, टेन्शन घेऊ नका. ते रागावलेत ना, नाहीतर ते खूप हळव्या मनाचे आहेत. होय काय? हा काका, बसा बरं बस. अच्छा बरं. स्वतःच्या लग्नात बत्तीवाल्याला चक्कर आली म्हणून स्वतः बत्ती डोक्यावर घेतली त्यांनी. लग्नातले फोटो माझ्या इज्जत घालशील वसाड्या. हे काही झालं, रात्रीची वरात होती ना आमची. हा. तर बत्तीवाले सगळे बोलवले होते. बरं. तर एका बत्तीवाल्याच्या बुटाची लेस सुटली. अच्छा. ते बोललो दादा बत्ती जरा घेत ना काय. हा. तर मी त्याला बोललो अरे बाबा मी नवरदेव आहे असं बोलेपर्यंत त्याने डायरेक्ट डोक्यावरच ठेवली बत्ती. तेव्हा. डोक्यावर ठेवल्यानंतर निघालो. हॅलो हॅलो बाला, आणलीस का लेस तुझी? आता डोक्यावर बत्ती असते म्हणजे मला खालतं काही दिसत. हा, खरं. म्हणलं ए बाला बांधलीस काय, झाली का तुझं? ए अरे झेले का तुझ्या? मी नवरा आहे ना, नवरा. कोणीतरी बत्ती. अरे सगळं मी बोलत होतो, पण त्या बँडच्या आवाजात कुणाला माझा आवाजच ऐकला. याला नाही रे. अरे, परत मीच बत्ती घेऊन गेलो. आई गं. अरे, जाऊ दे, होत असते. आता काय? पप्पा ते लग्नाच्या दिवशी बोकडावर बसून फोटो काढले ना, तो किस्सा सांगायला. बोकडावर बसले होते. बोकडावर? बसलेले का तुम्ही काका? अरे नाही ते काही नाही. घोड्यावर बसताना ना असं पाय नाही ना पोचत म्हणून बोकड. बाबाची इज्जत. ऐका लग्नाला. वा 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 वा, कहर केलात. कमाल मजा आली. तुमचा हा मिच्युअर परफॉर्मन्स आम्हाला खूप आवडलाय. विचारूया आसर सिंगांना त्यांना तो कसा वाटलाय. प्रसादा. अफलातून फारच मजा आली. अरुण गोस्वामी आहेत ना आपले, ते एकदा अंधारात चालले होते. त्यांच्या डोक्यावर कोणतरी अचानक अशी बत्ती ठेवली आणि त्या प्रकाशात त्यांना पहिला तू दिसलाय. ते म्हणजे उचला याला. कहर असतो अरुण, कहर. म्हणजे मी आत्ता विचार करत होतो की कित्येक वाक्य, कित्येक स्किट मधले असे असतात, त्या वाक्यात काही पंच नसतो. त्याला लाफ्टर केवळ तुझ्या डायलॉग डिलिव्हरीमुळे येतो. तू वेडा आहेस यार, ठार वेडा आहेस तू. आणि तू असाच राहा कायम, आणि चिरतरुण राहा. देव तुला 100 वर्ष अजून आयुष्य देव. थँक्यू. वा वा. दत्तू सुपर. शिवा छान. नाही तुझ्या अटेम्प्ट साठी टाळ्या. पण मी काय म्हणतो श्याम्या,
एकदा चेतना, एकदा वनिता, एकदा ईशा, एकदा शिवा, यापेक्षा एकदा तू मराठी बोल ना. वा प्रसाद सर. हे जरा एकदा विचार कर जरा. बने, फार सुंदर, फारच मस्त कॅरी केलंस तू. त्यातली एलिगन्सी फार मस्त बाहेर आली. मोरे, माझे शब्द संपलेत. वा वा प्रसाद सर. सई. जबरदस्त परफॉर्मन्स होता. अरुण दादा, तुम्ही परीस आहात, परीस. काहीही म्हणजे नुसतं आता लोखंड नाही, कुठलाही धातू, कुठलाही आर्टिस्ट तुमच्याबरोबर असला की तो लकाकतो तुमच्या सानिध्यात, आणि आजही तसंच झालंय. तुमचा तो जो पार्ट होता बत्तीवाला, त्याच्यात संपलो अरुणदा आम्ही. म्हणजे अशक्य, हे तुम्हीच करू शकता. आणि वी आर सो लकी की आम्हाला तुमचा लाईव्ह परफॉर्मन्स रोज बघता येतो. दत्तू खूप सुंदर. शिवा मस्त अटेम्प्ट होता, मला खूप आवडला. कॉन्फिडेंटली सादर केलास. आणि चोर पण असे कन्व्हिन्सिंग होते की मुलगी द्यावी बाबा यांना. कन्व्हिक्शन त्यांनी दोघांनी आणलं, मजा आली. श्यामदादा मस्त. मला असं वाटतं की शिवाला तुम्ही खूप मदत केली असणार ह्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की तुमच्यावर सगळेच रिलाय होतात, त्यामुळे मिस्टर रिलायबल आहात तुम्ही MSJचे. तर त्याच्यासाठी सगळ्यांकडून मी तुम्हाला धन्यवाद म्हणते. मजा आली. वा वा वा. या निमित्ताने श्यामदादा मिस्टर रिलायबल ही एक नवीन ओळख मिळाली. क्या बात आहे. थँक्यू सो मच.